राजीवजींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि तेलंगणा हॅलो आणि तेलंगणा राज्याचे सहप्रभारी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते माननीय सचिनजी सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संदेशजी, आपल्या विचार विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्केजी, निमिष, वेदाताई, MMR विभागातनं जे सर्व पदाधिकारी आले तर प्रत्येक महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी नमस्कार करतो. आजचा दिवस हा राजीवजींच्या जयंतीचा दिवस आहे आणि याच दिवशी राईट टू सिटी किंवा शहराच्या संदर्भातली पक्षाची भूमिका ही विस्तृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्या दृष्टीने काम व्हावं म्हणून आज आपण हा इनिशिएटिव्ह लॉन्च करतोय. परंतु तुम्हाला माहिती असेल की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर देशाची एक बांधणी केली आणि त्यांनी सांगितले की या देशातली धरणं म्हणजे मंदिर आहेत आधुनिक, आणि तोच विचार घेऊन मग त्यानंतर आपण बघितलं की लालबहादूर शास्त्री असतील किंवा इंदिराजी असतील आणि त्यांच्यानंतर राजीवजींनी ज्या पद्धतीने देशाला एक विजन द्यायचा प्रयत्न केला आणि त्या म्हणजे जी आत्ताची आपल्याकडे प्रत्येकाकडे फोन आहे, टेलिकॉम क्रांतीचे सुरुवात ही राजीवजींनीच केलेली. किंवा आता निमेश म्हणाला की 74वी घटना दुरुस्ती, त्याच्या अगोदर 65वी जी घटना दुरुस्ती झालेली ती राजीवजींनी 1989 साली देशाचे पंतप्रधान असताना शहर जी आहेत त्यांना जास्तीत जास्त ताकद द्यायला पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि शहरांना ताकद म्हणजे कोण. पंडित जवाहरलाल नेहरूंना विचारलेलं आपण एक आपली घोषणा आहे की भारत माता की जय. आपण बऱ्याच वेळा ही घोषणा देतो ना, भारत माता म्हणजे कोण हो? भारत माता म्हणजे भारतातला नागरिक. भारत माता म्हणजे फक्त डोंगर दऱ्याकडची जमीन नव्हे, तर भारत माता म्हणजे भारतातला नागरिक, प्रत्येक व्यक्ती, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलेलं. आणि त्यामुळे शहर हक्क, शहर म्हणजे कोण? शहर म्हणजे काही इकडच्या बिल्डिंग्स रस्ते वगैरे नाहीये, तर शहर म्हणजे शहरात राहणारी माणसं. आणि म्हणून ही 74वी जी घटना दुरुस्ती झाली ज्याच्यातनं शहरांसाठी मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून शहराचा जो कारभार चालतो, तर त्या मोहल्ला कमिटीच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी शहरासंदर्भातले जे निर्णय घ्यायचे, फक्त आपण नागरिक नाही पण त्याचबरोबर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हायचं हा त्याच्यामागचा उदात्त हेतू होता. तो पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राजीवजींपर्यंत. आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारी जी आली त्यांनी 73वी आणि 74वी केली. 73वी मुख्यतः जी आपली ग्रामीण भागातली जी व्यवस्था आहे तिच्या संदर्भातला निर्णय, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या बाबतचं. आणि हीच परंपरा आपल्या देशात राबवली जाते आणि म्हणून 5.5 लाख खेडे स्वयंभू व्हावे हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं. परंतु आपण बघितलं की गेल्या 70, 75, 80 वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे नैसर्गिक आपत्ती देशामध्ये येत होतीच, परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी प्रस्थापित व्यवस्था असेल तर त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातून जो कमजोर गट आहे किंवा रोजगाराची साधनं जी आहेत ती शहरांमध्ये जास्तीत जास्त उपलब्ध व्हायला लागली. आणि म्हणून मी अगदी जबाबदारी म्हणेन की आपण इथे उपस्थित आहोत. आपले वडील असतील किंवा आपले आजोबा असतील किंवा कदाचित पणजोबा असतील, हे कुठचं ना कुठचं तरी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठच्या तरी गावात राहत होते आणि रोजगाराच्या शोधामध्ये आपल्या भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, इथे आपण प्रत्येकजण आलेलो आहोत. म्हणजे मुख्य उद्देश काय होता, आपल्या आजोबांचा असेल, वडिलांचा असेल किंवा आपली पिढी असेल तर रोजगार हा एक महत्त्वाचा विषय होता. आपण बघतोय की गेल्या 12 वर्षांपासून म्हणजे जी भूमिका काँग्रेस पक्षाची विचारधारा म्हणून मांडण्यात आली, जिथे एक सत्तेचं विकेंद्रीकरण हा महत्त्वाचा मुद्दा होता, गेल्या 12 वर्षात दुर्दैवाने म्हणता येईल की हे सरकार जे विकेंद्रीकरणाचं जे अधिक डेमोक्रेटिक मॉडेल आहे त्याच्या विरोधात आणि केंद्रीकरणाची पद्धत अवलंबते आणि ते त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसतंय. आणि म्हणून मग नेहरूजींच्या विजन
काही करता येत नाही, आपल्या स्तराच्या काही संस्था उभ्या राहिल्या शहरांमध्ये, तर त्या शहरांचा या सरकारने 2014 साली मला आठवत आहे की स्मार्ट सिटी म्हणजे शहरं तीच आपलीच विजन उचलून स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट काढलेला. स्मार्ट सिटी म्हणजे काय होतं, 1,00,000 कोटी रुपये सरकारने स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांवरती बजेट दिलेलं, त्यातले 500 कोटी हे केंद्र सरकार देणार होतं, 250 कोटी राज्य सरकारने उरलेले 250 कोटी हे त्या महानगरपालिकेने उचलायचे होते. त्याच्यामध्ये आपले ठाण्याचे आपले पुणे साहेब आहेत, ठाणे सुद्धा स्मार्ट सिटी बनवायची होती, कल्याण डोंबिवली सुद्धा स्मार्ट सिटी बनवायची होती. आज आपण जर उदाहरण घेतलं तर आज इथे 8 महानगरपालिकांचे प्रतिनिधी आहेत, वसई विरार, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेल सुद्धा स्मार्ट सिटी होती. 12 वर्षापूर्वी स्मार्ट सिटीचा 1,00,000 कोटी रुपये खर्च करून जी काही प्रक्रिया झाली तिची आजची अवस्था काय आहे म्हणजे कशाचाच पत्ता लागत नाहीये. आपल्यापैकी काही जण म्हणजे भिवंडीवरला आलेले आहेत. मला वाटतं भिवंडीवाले किंवा उल्हासनगरवाल्यांनी ट्रेनमधनं येताना त्यांची काय अवस्था झाली आहे, तुम्हाला काय त्रास झालेला आहे हे जाणू शकतो. ठाण्यावरनं पण जी लोक आलेली आहेत त्यांना. तर ह्या प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की जेव्हा गळ्यापर्यंत येतं ना तेव्हा शहरातला माणूस रस्त्यावर होतो. आणि म्हणून आपल्या इथून एक साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर चेंबूरला माहूर नावाचं गाव आहे. माहूरच्या इथे आपल्या रिफायनरीज आहेत, आपल्याला पेट्रोलची गरज लागते, डिझेलची गरज लागते, HPCL BPCLची रिफायनरी आहे. आणि तिथे रस्ते रुंदीकरण असेल त्या कामामधनं ज्यांची घरं विस्थापित होतात त्या माहूरमध्ये MMRDAने भाड्याने घरं बांधलेली आहेत आणि तिथे त्यांना घरं दिली जातात. सचिनजी, आपलं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा घर बचाव घर बनाव आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून मेधावींनी नेतृत्व केलं. कारण माहूरला जिवंत विषारी नरक असं म्हटलं जातं. तुमच्यापैकी काही जण माहूरला गेले असतात. माहूरमध्ये जी मुलं जन्माला येतात ना तिकडनं त्या रिफायनरीजमधनं जो गॅस बाहेर येतो तो विषारी गॅसमुळे ॲबनॉर्मल लोक जन्माला येत आहेत, कैंसर होतोय त्यांना, त्यांची फुफ्फुसं जी आहेत, फेफड़े जो है उनके वो खराब हुए हैं. और इसीलिए घर बचाओ घर बनाओ आंदोलन के माध्यम से माहौलवासी रास्ते पे उतरे. उन्होंने करीब 131 दिन का आंदोलन किया. अपनी सरकार थी, सुनने वाली सरकार थी महाविकास आघाड़ी. उस वक्त अपने सरकार ने उनका रिहेबिलिटेशन, उनका पुनर्वसन का अच्छा निर्णय लेके कुछ लोगों को बुराई, बोरीवली, कांदिवली, जहाँ जहाँ जगह है वहाँ पे उनका विस्थापन करने की एक ईमानदारी से कोशिश की. अच्छी तरह से उनका डिस्प्लेसमेंट, उनका मतलब रिहेबिलिटेशन करने की प्रक्रिया कांग्रेस सरकार के काल में हुई. उस प्रक्रिया में हम देखते हैं कि अपने यहाँ से कोई एक स्थानिक लीडरशिप कोई तो नेतृत्व लेता है. और ज़्यादातर पिछले 20 तारीख को जो दिल्ली में और पूरे देश में जो जेनजी का आंदोलन हुआ, सब युवा लोग थे. युवा शहर में जाता है रोजगार के लिए और फिर जो रोटी कपड़ा और मकान का सवाल है वो उसके सोल्यूशन ढूंढने की कोशिश करता है. उन्हीं जेनजी ने आंदोलन किया अपने पेपर लीक के खिलाफ. तो भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, उनकी भी उम्र करीब 20 से 30 इसी उम्र की थे, वो भी युवाई थे. तो शहर का विकास की प्रक्रिया है, इसमें कोई इशू के ऊपर अगर कोई नेतृत्व करता होगा, घर का विषय है, झोपड़पट्टी का विषय है, स्कूल खराब है उसका विषय है, घर के सामने गटर की नाली बह रही है उसका विषय है, तभी महिलाएं आती है. पानी का विषय जो है झुग्गी झोपड़ियों में, तभी महिलाएं आती है, रास्ते पे उतरती है, आंदोलन करती है. तो उसमें से उनको अगर एक अच्छा प्लॅटफॉर्म मिल जाएगा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या या विभागासाठी MMRDA नावाची एक संस्था सरकारने प्रस्थापित केलेली आहे. आणि MMRDA काय करतं तर आपलं पालघरपासून ते रायगडपर्यंतचा जो विभाग आहे त्याच्यासाठी ही यंत्रणा बनवलेली आहे. आजच्या घडीला MMRDAची जवळजवळ 5 लाख कोटींची कामं चाललेली आहेत. 5 लाख कोटी. आणि राज्यातलं सगळ्यात मलाईदार खातं हे MMRDAचं आहे असं म्हटलं जातं, बरोबर की नाही. मेट्रो असेल, मोठे रस्ते असतील, पूल असतील. आणि MMRDAचं या आर्थिक वर्षाचं बजेट किती आहे? 48,000 कोटी रुपये. साळवी तुमच्या उल्हासनगर महानगरपालिकेचं या वर्षीचं बजेट किती असेल? मला वाटतं 8 ते 10,000 असेल, पण त्याच्याही पेक्षा कमी असेल. ठाणे महानगरपालिकेचं पिंगळेची तुमचं साधारणपणे बजेट किती असेल या वर्षाचं? मला वाटतं 10 ते 12,000 असेल. तसंच नवी मुंबई, तसंच नवी मुंबई आपले भिवंडी महानगरपालिका 1200 कोटी आहे. म्हणजे MMRDAचं वर्षाचं बजेट या महानगरपालिकांचं मुंबई सिटून जर एकत्र केलं त्याच्यापेक्षा जास्त 48,000 कोटी रुपये.
आज MMRDA मध्ये काय व्यवहार होतात, काय चालतात याची तुम्हाला कल्पना आहे. आणि MMRDAच्या प्रक्रियेमध्ये काय निर्णय घेतले जातात. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात आता पूर येत आहे, बंदर येत आहे. शहरी वसईविरांमध्ये पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने ते शहर पूर्णपणे पाण्याखाली जातं आणि भिवंडीमधल्या लोकांना अजूनही झोपडपट्टीतल्या लोकांना पुरेसं पाणी नाही आहे. टॉरेंटने तिथे चटके द्यायला सुरुवात केलेली आहे. किती बिल येतात? 2000, 3000, 5000. आणि तीच परिस्थिती तुमच्या कळवा मुळामध्ये सुद्धा आहे, ठाण्यामध्ये सुद्धा आहे. तर हे काही विकासाचं मॉडेल खरोखरच तुमच्या आमच्या फायद्याचं आहे का? आपल्याला त्रास होतो ना घराच्या बाहेर पडल्यानंतर परत घरी येईपर्यंत BP वाढतो प्रत्येकाचा. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मनामध्ये खतखत आहे. आता हे प्रश्न जे आहेत, ह्या प्रश्नांसाठी जर एक प्लॅटफॉर्म उभा राहिला, जी माणसं काम करतायत त्यांना सपोर्टची गरज असते. आपण वस्तीमध्ये काम करतो, झोपडपट्टीत जातो, चाळीमध्ये जातो, बिल्डिंगमध्ये जातो, त्या लोकांना जर सपोर्ट दिला तर ते पुढे येतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. आणि म्हणून शहरामध्ये मोहल्ली समितीच्या माध्यमातून जी विकासाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शहरातल्या नागरिकांनी इन्व्हॉल्व होणं ही एक अपेक्षा असते. आपण भिवंडीचा ज्यावेळेस सुरेश खोपडे साहेब भिवंडीमध्ये दंगल झालेली, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, आपल्या ह्या संपूर्ण इनिशिएटिव्हचे अध्यक्ष सचिनजी आहेत, पण समन्वय संग्राम खोपडे आहेत. आणि भिवंडीच्या दंगलीनंतर भिवंडीमध्ये मोहल्ला समितीच्या माध्यमातून, शांतता समितीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रयोग ज्यांनी केले ते सुरेश खोपडेंचा मुलगा संग्राम खोपडे. आणि त्या प्रयोगाबद्दल त्याचं देशभरातच नव्हे तर जगभरात त्या प्रयोगाबद्दल वाखाणणी केली आणि त्यांना त्याचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती सुद्धा भिवंडीतल्या हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रयोगाबद्दल त्यांना रेकग्निशन मिळालेलं आहे. त्यामुळे आयडिओलॉजिकली हा विचार आपण जे काही करतोय शहरी राजकारणाच्या बाबतीत ह्याला खूप जबरदस्त स्ट्रॉंग अधिष्ठान आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असं म्हणायचं आहे की जी लोकल लेवलवरची जी लिडरशिप असते, हातात प्रश्न घेतात, हंडे घेऊन आंदोलन करणाऱ्या महिला आहेत, त्यांचं नेतृत्व असतं, त्या निर्भीड असतात आणि ते अगदी मनापासून बोलत असतात त्यांना, कारण त्यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाला पाणी मिळायला पाहिजे ही त्या महिलेची गरज असते. तर पुरुष मंडळी, मुलं असतील रोजगारासाठी रस्त्यावर उतरतात. आपण बघितलं 20, 21, 22 आणि 23 तारखेला पूर्ण मुंबईमध्ये पेपर लीकच्या विरोधात मुंबईमध्ये मुलं रस्त्यावर उतरले. त्यातली एक जी मुलगी होती रिया अहिरे, तुम्ही बघितलं असेल की पोलिसांची गाडी त्या मुलीने थांबवली. ती बोलली नाही बाबा तुम्ही माझ्या माणसांना घेऊन काय चाललेले आहात, शी इज अ लीडर. तर असे वस्तीतले आपल्या एरियामधले जे लीडर्स आहेत पण ते पॉलिटिकल नाही आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म म्हणजे हा शहरी अभ्यास गट हा त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काँग्रेस हा एक पक्ष विचारधारा आहे. काँग्रेस राहुलजी जे मांडणी करतात म्हणजे नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, आपले पंतप्रधान असतील, राजीवजींचा विचार असेल, त्यानंतरचे झालेले पंतप्रधान असतील किंवा आत्ताची काँग्रेस पक्ष जी आहे ही एक विचारधारा आहे. आणि ह्या विचारधारेवरती काम करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत की नाही. तर या प्रक्रियेतनं जी तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी हा नेतृत्व करण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. मला हे अगदी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. NGOs असतील किंवा काही सामाजिक संघटना असतील ते त्यांच्या परीने घराच्या प्रश्नांवर काम करतात, आरोग्याच्या प्रश्नांवर काम करतात, झोपडपट्टीतल्या प्रश्नांवर काम करतात, महिलांच्या प्रश्नांवरती काम करतात. वस्त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी भिवंडी असेल, उल्हासनगर असेल, ट्रॅफिकच्या प्रश्नांवर पण काम करणारे लोक आहेत. पाणी हक्क समितीच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्नांवरती काम केलं जातं. तर ह्या लोकांना आपल्याला जोडायचं आहे पुढे जाऊन. आणि मग हा गट जो आहे हा गट कोणाचा आहे? हा जनतेचा गट आहे. आणि अशा पद्धतीने ह्या गटाच्या माध्यमातून शहराच्या विकासाची जी प्रक्रिया आहे या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणूस काँग्रेसच्या माध्यमातून त्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल. तो ह्या विचारधारेचा भाग बनेल. आणि ह्याला अधिष्ठान हे 1974व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा आहे. तर हा विचार घेऊन याच्या बाबतीत मला वाटतं गेल्या जवळजवळ वर्षभर आपली जी लिडरशिप आहे म्हणजे हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे फंडामेंटल निर्णय घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. तर गेल्या वर्षभरापासून मला वाटतं याची राष्ट्रीय पातळीवर पण आणि राज्य पातळीवर सुद्धा चर्चा होते. पॉलिटिकली जर बोलायचं झालं तर आपण कोकण विभागाचा भाग येतो सर, आपल्या 8ही महानगरपालिका बरोबर की नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर हा जर विभाग आपण बघितला तर या विभागामध्ये काँग्रेसच्या संघटनेला आपल्याला अधिक वेगाने चांगल्या पद्धतीने मजबूत करायचं आहे. ग्रामीण भागामध्ये आपले संघटन खूप चांगलं आहे
आणि जर तुम्ही निवडून आलेल्या आमदारांचं पण जर प्रपोर्शन बघितलं तर त्यामुळे शहरी अभ्यास गट किंवा राईट टू सिटीच्या माध्यमातून ह्या बेल्टमध्ये आणि मुख्यतः या 8 महानगरपालिकांमध्ये जर आपण हे मूलभूत काम केलं तर 2029च्या निवडणुकीमध्ये ह्या कामाच्या आधारे काँग्रेस पक्ष अधिक जोमाने अधिक भक्कमपणे उभा राहील आणि भक्कमपणे उभा राहिल्यानंतर वातावरण जे बदलत आहे आता म्हणजे अक्षरशः आंधी आ रही आहे असं बोलावं लागेल आपल्याला. परवा दिसेल पुण्यामध्ये जो कार्यक्रम आहे तुम्ही काही जण तुमच्यापैकी जात असाल तर ते आंधी येते आहे. पण ही आंधी आपल्याला 2029 पर्यंत टिकवायची असेल तर काहीतरी बेस लागतो त्याला. म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर समुद्राची लाट येते. समुद्राची लाट येते पण आपण ओंजळीने जर पाणी भरलं तर ओंजळीतलं पाणी टिकतं का सांगा मला. हात में लेंगे तो पाणी नाही टिकणार, लाट चली जाते, वेव चली जाते. तर म्हणून आपल्याकडे जर भांडं असेल तर आपण त्याच्यातलं पाणी घेऊ शकतो. लाट गेली तरी सुद्धा आपलं पाण्याचं भांडं बर्तन जो है भर जाता है. सो अगले 3 साल में जो इस देश की हवा कांग्रेस की विचारधारा ही सचमुच की विचारधारा है, उसी दिशा में जब इस देश का आम आदमी कहेगा उस वक्त उस आम आदमी को इस परिवर्तन की प्रक्रिया में हमें सहभागी करना है. उस आम आदमी को हम इस परिवर्तन की प्रक्रिया का हिस्सा बनाना है. उसके लिए जो प्लेटफॉर्म चाहिए या जो उदाहरण मैंने दिया बर्तन बनाना है, समुद्र का पानी अपने को जब बाढ़ आएगी तब देने के लिए, तर त्या प्रक्रियेचा भाग म्हणजे ही राईट टू सिटीचा इनिशिएटिव्ह आहे. अशा पद्धतीने जर बघितलं तर मला अगदी खात्रीशीररित्या मी सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये हा इनिशिएटिव्ह काँग्रेस पक्षासाठी एक मोठा गेम चेंजर ठरेल. ते तर आहेच, परंतु मुख्य म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उद्या आपण सत्तेत येणार आहोत, बरोबर ना. आपण सत्तेत आल्यानंतर सुद्धा हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत सत्तेत आल्यानंतर सुद्धा. त्यामुळे हा गट अधिक सक्षम झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर ह्या गटाच्या माध्यमातूनच आपण सरकार सत्तेत आलेलं सरकार त्या शहरातली जी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं ह्या गटाच्या माध्यमातून जनतेशी एक चांगला समन्वय साधला जाईल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचं स्वप्न तर आपल्या हक्काचं शहर जे आपलं स्वतःचं शहर आहे असं लोकांना वाटतं, जिथे एक आनंदाने सुखी समाधानाने राहू शकतो अशा पद्धतीचं जो शहर बनवण्याचं जे एक बनलं पाहिजे असं मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं. तर ते स्वप्न पूर्ण करायसाठीचा सुरुवात म्हणजे हा इनिशिएटिव्ह आहे असं मला वाटतं. आपण प्रत्येकजण या इनिशिएटिव्हमध्ये अगदी प्रामाणिकपणे जर आपण इन्व्हॉल्व झालो तर मला वाटतं की वैयक्तिक तुमची जी सामाजिक किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा असेल ती सुद्धा पूर्ण होईल आणि स्वतः अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी जे आहेत ते ह्या प्रोजेक्टबद्दल प्रचंड म्हणजे आशावादी आहेत की हा प्रकल्प आपल्याला व्यवस्थित राबवायचा, कारण हा डायरेक्टली लोकांच्या सोबत काम करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे सचिनजींच्या नेतृत्वाखाली या प्रकल्प आपल्याला सगळ्यांना यशस्वी करायचा आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार जो आहे तो सर्वसामान्य माणसांपर्यंत संविधानिक चौकटीत नेण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण सर्वजण प्रामाणिकपणे करूया आणि यशस्वी होऊया. एवढेच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.